नमस्कार मित्रांनो, जीवन एकदम चॅनेलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण आता विगरला, कारण की बघा शर्ती पण आहेत आणि बघा जायला पण भेटलं नव्हतं सकाळपासून. तर आता टायमिंग भेटले, वाजले 3:30 झालेत. आपल्याला पोचता पोचताना 4-4:30 पण वाजू शकतात. 3 नंतर मोठ्या बिनजोड असतात, तर कोणाकोणाची बिनजोड होतं तशा प्रकारे कदाचित म्हणजे नंदी शूट करायला भेटले तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर चला. तर मित्रांनो बघा, आता आपण पोचलो बघा मैदानामध्ये विगरच्या. आणि बघा बाकीचे पण नंदी भाई बघा तिकडे उजव्या पाठीमध्ये बघा प्रसिद्ध सुट्टी मेकर मिलिंददा म्हात्रे ते देखील आहेत बघा मैदानावरती. बघा सुट्टीवरती बैला बघू शकतात. बघा कोण कोण आलेत हे बघा. एवढी सारी बैला तुम्हाला दिसत असेल बघा. हे बघा सुटेल जोड. आणि सुट्टी मेकरांची मित्रांनो कसरत किती असतं बघा, तुम्हाला दिसत असेल बघा. बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मेहनत घ्यायला लागतं. आणि बघा बैला सोडण्यासाठी बघा 4-4 लोक 5-5 लोक लागतात बघा. आणि तिकडे पण बघा चालत बघा, खाली चालत पालाला एकूट हे बघा चालत खाली दाखवता. अशा प्रकारेच तिची एंट्री झाली बघू शकतात बघा. खाली चालले पालाला. सुंदर चाललाय मित्रांनो, ब्लॅक टायगर सुंदर बघा चालला दादाचा. आणि बघा बघा हा पण आलेला आहे नंदी, पाहू शकतात तुम्ही. दादा घेऊन चालले नंदीला खाली. गेला का भाई, गेला? ए भाई का आला? जिंकलं का? जिंकलं. प्यारा सुटला, गेला फेरा. बघू शकतात बघा, तो पण बसले गाडीवरती. हे बघा यमन भाई पण आले बघा गाडीवरती. कमबॅक केला नाही, आता लागले रे मग बसले बघा. सुटेल त्याची मग गाडी. आलतो जरा बैला पण दाखव. हा नक्की नक्की येऊ. जा मी आलं ते तर दादाने बोलवले आपल्याला, म्हणजे आपल्या सर्वांना. नक्की जा. टायगर आले बघा अमरावतीवरून 700 किलोमीटरचा अंतर गाठून आले आज मुंबईसाठी. बघू शकता दादा सही उतरला आहे. तर मला तर वाटतं त्याचा पहिला मैदान असेल मुंबईमधला बघा. तो पण आता विगरच्या मैदानामध्ये पलताना दिसेल तुम्हाला. आपले पनवेलचे उपाध्यक्ष बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आतिशदादा पाटील यांचा बघा मित्रांनो नंदी दिसत असेल बघा आलेला खाली पळण्यासाठी सज्ज. तो पण बघा आतिशदादा पण आलेत. आणि त्या साईडला मित्रांनो मलंगड एक्सप्रेस सुंदर आहे, तुम्हाला दिसत असेल बघा पलीकडच्या बाजूला. सुंदरच्या सोबत बघा दादाचं आलेत बघा. सुंदर पण आलेला आहे बघा विगरच्या मैदानावरती. हे बघा समोर दिसत असेल सुंदर आणि दादाच आहेत, त्यांची टीम संपूर्ण आले बघा. आणि तुम्हाला पलताना पण दिसणार आहे थोड्या वेळात, दाखवेन मी. आपण आलो सुट्टीवरती कारण की आपण जस्ट आलो ना मैदानाला, त्याच्यामुळं आता इथेच नंदी दाखवतो तुम्हाला कुठले कुठले आलेत. नंदी अहो काय नाव नंदीचा? बिंगो का? ओके बिंगो. आणि कोण आहे दुसरा सोबतीला? पावल्या का? ओके बघा मित्रांनो ही जोडी पलताना दिसणार आहे. हे बघा मित्रांनो इथे पण आहे दादांचा. दादा काय नाव याचा? मॅगी का? कुठला मॅगी? नारपालीचा. आज मॅगीला आणलाय. चालेल. तिकडे एक नंदी दाखवतो बघा. हा बघा आपण बघू शकतात आलेला मित्रांनो बघा. खाली थांबवलंय आता विठ्ठल. चेरवलीवरून बघा विठ्ठल पण आलंय बघा मित्रांनो. दादा पण आले बघा आदईवरून दबंगला घेऊन. सॉरी रत्नम आहे मित्रांनो मला सुट्टीवरती. त्यांना पण देऊया शुभेच्छा.
मालक मुकेश दादा नाईक यांचा बघा 4x चिक्या पण आहे, तो पण आलाय खाली. हो का, त्यांची आहे का? बलमाची गाडी आहे बघा मित्रांनो बघा इकडून बघा सुकापूरवरून बघा मिस कॉल पण आलाय बघू शकतात, तो देखील आलाय. आणि ऋतिक आहे आपला आणि छोटा रायबान आहे बघा मित्रांनो. आणि इकडे आहेत PK शेट, ते पण आलेत आणि ऋतिक बाई. बघा मित्रांनो भाई आपला तो पण आले बघा. थोडं थांबले, थोडं थंडा बिंडा पिला, थोडासा रिलॅक्स करतोय कारण की तो पण जोड्या हाकलतोय. तो पण चांगला जाकी आहे, नक्की संपर्क झाला. बैल पण न शूट केली जास्त आणि मुलाखती पण नाही घेतली. आता बघू याच्यातनंच कोण जिंकले तर मुलाखत. बघा मित्रांनो पाणी भरून बघा योगी दादा पण आले. दादा आहे बघा सुरतदा, दोघं चालल्यात नंदी घेऊन. गेली 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 अक्कल अक्कल यार किती या त्या कर्लीकरांचा भुत्या चालवलंय कसं खाली, त्याला पण चालवले बघा. काही शर्यत आहे का? कोणची जमले हे बघा, एक नंदी घेऊन आहेत. हे कोणची जमले रे? हे बघा मित्रांनो चाल आहे नंदी काकांचा पण. मित्रांनो बघा आपल्या भाऊने पण मला वाटते एक छोटासा पाऊल उचललाय, बिझनेस करतोय. थोडा बघूया काय बिझनेस. दादा काय आता तू जारमध्ये आणलंय, काय आणलंय? मसाला ताक. ओके, मसाला चहा कसं आहे दादा? ग्लास कसं देणार तू? हाफ 20 रुपये. ओके आणि मसाला ताक 20 रुपये. चालेल चालेल, एकदम फ्रेश आणि ताजा का? ताजा. चालेल. काय नाव दादा तुझं? आकाश पाटील. चालेल. प्रत्येक मैदानामध्ये जातं ना तू? आपले जवळचे दाटे. चालेल ठीक आहे. बघा मित्रांनो तुम्हाला ताक लस्सी पाहिजे असेल ना तर नक्की दादाशी संपर्क साधा, तर प्रत्येक मैदानामध्ये दिसेल आपल्या भागामध्ये. तर बघा त्यासाठी दादाला पण सपोर्ट करा आणि बघा एक चांगला थंडगार ताक लस्सी भेटेल, म्हणजे तुम्हाला मैदानामध्ये आनंद लुटू शकते. तर नक्की आपले पनवेलचे अध्यक्ष बैलगाडी संघटनेचे बघा बघू शकता साहेब पण आलेले दिसत असेल बघा. आज वेगळे ते आलेले आहेत बघा, त्यांनी पण इथे उपस्थिती लाभवली बघा मैदानासाठी. ते देखील आलेले आहेत, त्यांना पण देऊ शुभेच्छा. तर बघा मित्रांनो आप्पांच्या गावी मैदान होतं आणि बघू शकता समोर तुम्हाला दिसत असेल आप्पांची प्रतिमा आहे. आणि इथे बघा तुम्हाला ट्रॉफ्या पण दिसत असेल बघा. म्हणजे शर्ती चांगल्या होतील ना त्यांना ट्रॉफ्या वगैरे देतील. बाकी प्रत्येक वेळेला आगली वेगळी संकल्पनामध्ये काही ना काय असतं विगरच्या माध्यमातून. बघा आज देखील आमदार केसरी खाद्य पदार्थ आहे म्हणजे बैलांसाठी बघू शकतात, ते देखील भेटेल संध्याकाळचे जशा गाड्या होतील तशा. आणि इकडे समालोचन कक्ष आहे, बघूया काय फेरा आहे का काय समजेल आपल्याला. आता जोडी होती पण ती जोडी तिकडे गेलेली आहे. त्यावेळी मात्र एकच गाडी बनते, शंभू आणि सोन्याची गाडी. शंभू आणि सोन्या शर्यत शर्यतीमध्ये डावी साईड विजय. धन्यवाद मित्रांनो. बघा बिनजोडची गाडी गाडीला पाहिजे तवरून बघूया कोण होतंय मग. आली मित्रांनो, लागली चिक्क्याची गाडी. आता या शर्यतीमध्ये उजवी साईड विजय. धन्यवाद मित्रांनो. बघा चिक्क्या जिंकलाय
प्रसन्न कुमार प्रीत मुकेश नाईक कोहली कोपरकरांचा चिक्क्या फॉरेस्ट स्पोर पळा. त्यासोबत पळा श्रेया अमर पवार कोहली कोपर यांचा वजीर. वेगरच्या मैदानावरती बघू शकता बघा आत्ताच एक महत्त्वपूर्ण पिंजर झाली आणि त्याच्यामध्ये बघा फोरेक्स चिक्क्या गुलालाचा मानकरी झाला आहे बघा. मोके दादांची एक टीम त्यांच्या टीमला देऊया शुभेच्छा. आणि आजच्या गाडीवरती ड्रायव्हर होते बंट्या होते ड्रायव्हर. हायवे कुठला बैल? अच्छा मित्रांनो बघा पवार साहेबांचा बघा वजीर देखील होता पायऱ्यामध्ये. हा पायरा घडला होता चाललं वगैरे ते बघा. आणि इकडून बघा दाखवतो बघा तुम्हाला काकाचं चालल्यात. आणि बघा मित्रांनो पांशा पण चाललंय बघा. पांशाला पण घेऊन चाललेत खाली पल्ल्याआडी सज्ज. सुंदर अशी या बघा मित्रांनो चाललंय बघा. भगत यांच्या स्मरणार्थ प्रणव सुनील शेठ भगत बदलावर अग्रवाल यांचा 678 शंभू आणि शंभू सोबत अथर्व संदीप मात्रे खडकपणा कल्याणकरांचा सोन्या. नवीन खरेदी चालली बघा मित्रांनो. नवीन खरेदी शेटची सिंबा चालला बघा मित्रांनो घेऊन. हे बघा भावांचं पण नंदी चाललंय बघा कलाला पण जिंकले बघा. ही बघा आता नुकतंच धावून आली आणि मग सीधा बोलायला भेटले बघा त्यांना. मित्रांनो इकडे बघा आलं होतं तर दिसली नंदी तर जरा शूट करता बघा. गुलालामध्ये राहिलेली नंदी बघा. हा एक नंदी आहे हा पण गुलालामध्ये बघा. बघून कसा मारताय. आणि हा मित्रांनो आर के कुटारीकरांचा नंदी बघू शकतात बघा. मित्रांनो बघा इथे बघा समोर तुम्हाला दिसत बघा वीर फार्म हाऊस वाजे पनवेलकरांचा बघा मित्रांनो नंदी दिसत असेल बघा. तो आता तुम्हाला दिसत असेल पलताना. हे बघा त्याचं चालू आहे सजावट. तो दिसत असेल बघा पोरं मेहनत करताना बघू शकता. मित्रांनो बघा विगरच्या मैदानामध्ये बघा आपल्या गावातील अरुणदादा पाटील आणि आदी पाटील आणि त्यांच्यासोबत कोण आहे याचं नाव काय? श्रवण. तर बघा त्याही दोन शर्ती केल्या तर त्यांना बघा ट्रॉफी भेटलेली आहे बघा विगरच्या कमिटीच्या माध्यमातून. नाना पहिली शर्यत कोणासोबत चालते? हो का. अच्छा आणि दुसरी कोणासोबत केली? बरोबर आहे. आता बघा दुसरी शर्यत म्हणतो वाटतं जवळच्या संबंधामध्ये झाली. ही कशी जमली होती दुसरी शर्यत? मैत्रीपूर्वक झाली. अच्छा जमत नव्हती म्हणून तुम्ही लावली का? अच्छा ठीक आहे चालेल. तुम्हाला अभिनंदन देतो. असंच बोलायला मध्ये नुकताच गाडी पळून आली बघा उजव्या साईडची रॉकी बाय आणि हरण्या बघा. आज विगरच्या मैदानावरती बघू शकतात बिंदोरचा मानकर झालाय. आणि गाडीला जो स्पीड लागलेला आहे एकदम भयानक स्पीड होता आणि खूप गाडी लांब पण गेली होती. आणि बघा दादाही आता नंदी घेऊन आले दिसत असतील बघा. आणि आज बघा गाडीवरती बघू शकतात जिथेच ड्रायव्हर होते बघा शिवकरचे त्याही गाडी हाकलली आणि त्यांना गुलाल भेटलेला आहे. बघा गुलाल पडलेला आहे बघा रॉकीच्या आणि हरण्याच्या. आणि बघा यांच्यासोबत बघा बारीकली पोरं पण दिसत असेल बघा तुम्हाला बघा आलेले आहेत फोटो काढायला. जरा आता फोटो काढूया. बघा मित्रांनो ज्याच्या नावाने गाडी पळत ना तो सुद्धा स्वतः आला होता बघा आज. हा याच्या नावानेच पळत आहे गाडी बघा. त्याचा गाडीने गुलाल पण घेतलेला आहे हरण्यानी. आणि ताई आहे बघा आणि रॉकीने पण गुलाल घेतलाय. आणि त्याची सर्व याच्या नावानेच पळत आहे गाडी. आणि बघा मित्रांनो त्यांना ट्रॉफी पण भेटलेली आहे बघा. शर्यत जिंकली आणि ट्रॉफी पण भेटली आणि खाण्याची कोण पण भेटलेली बघा मित्रांनो. ही पण जोडी जिंकले बघा.
दोन झाल्या आणि 2 झाल्या ना पक्षाच्या 2 झाल्या. मित्रांनो बघा पक्षाने 2 गाड्या जिंकल्या आणि बघा ड्रायव्हर होते आपले बाबू नावडेकर. बघू शकता ते होते प्रसिद्ध गाडा चालक मुंबईचे. आणि मित्रांनो बघा मुंबई किंग म्हणे आणि अधिकारांचं काय छोटा पक्ष तो होता ती जोडी. बघा मित्रांनो यांना ट्रॉफी पण भेटले बघा आज. मित्रांनो बघा आर के कुठारीकरांचा पण नंदी चाललाय बघा पलनाडी सज्ज. मला तर वाटतं शेवटची यांची शर्यत आहे आणि शर्यत पण मला तर वाटतं मैत्रीपूर्वक शर्यत जमलेली आहे. तर बघा आता पलनाडी सज्ज होती बघा. आणि आम्ही थांबले होता माहीत का एक इंदोरची शर्यत जमलेली आहे. आर के ग्रुप कुठारीकरांचा नंदी आहेत दक्कन आणि पक्क्या आणि दक्कन आहे आणि बाकीचे आता बघूया आती दादाचे कुठले नंदी आहेत. तर बघा पहिली शर्यत खेळली होती आती दादा तर थोडा जोड नव्हता झाला तर मैत्रीपूर्वक शर्यत आता जमले. आता बघूया कोण विजय होतंय. नंदी आपले जोडलं होतं अच्छा की बिंदोडला होता त्याने जोडलं होतं तर काही आपसमध्ये शर्यत जमवली आणि आता खेळतील शर्यत. तर तीच बघण्याआधी आम्ही थांबलो. आता दोन्ही पण गाड्या मला कापल्या आहेत कोणी पण जिंको. आपण त्यांना पहिलेच शुभेच्छा देऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून. बघूया थोड्या वेळात बघू दाखवतो तुम्ही पण बघा. जाऊ नको कुठं व्हिडिओ बघूनच जा. मित्रांनो बघा आता मैत्रीपूर्वक लढत आहे. आता बघूया कोण जिंकतंय. गाडीला पायथ्यावरून सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत. उजवीनं खुटारी करत इकडं डावीनं सुंदर गाडीमध्ये कोण होणार विंदोरच्या गुलालाचा मानकरी. उजवीनं सुपर फास्ट गाडी पळाली आता आल्या शर्तीत उजवी साईड. धन्यवाद आर के ग्रुप यश कन्स्ट्रक्शन आर के ग्रुप खुटारी पनवेल यांचा घरचा साथ पाळा. पक्क्या राऊंड सोबत दख्खन बिंदोरच्या गुलालाचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन. आणि तनिष फार्म हाऊस आदई पनवेल थोडके भगवान चांगाचे चेलके आणि तनिष फार्म हाऊस आदई पनवेल बिंदोरच्या गुलालाचे मानकरी. विगरला कारण की बघा लेट आल्यामुळं जास्त काही व्हिडिओ शूट नाही केल्या आणि मुलाखती पण नाही झाल्या कारण की बघा शर्ती पण झाल्या अशा की जागतच्या त्याच्यामुळं मीच गेलो नाही मुलाखती घेण्यासाठी. आणि मैत्रीच्या शर्ती झाल्या तर बघा असा खेळ व्हायलाच पाहिजे कारण की बघा मुंबईला गरज पण आहे मैत्रीपूर्वक लढती व्हायला पाहिजेत. कारण की बघा आता आजचंच उदाहरण बघा आज मला तर वाटते आर के ग्रुप कुठारीकरांचा दिवसभर नाव होता आणि आज बघा आतिश दादा यांचा पण नाव होता. शेवटला बघा मैत्रीपूर्वक लढत झाली आणि बघा शर्यत झाली आणि एकदम मैत्रीची. आणि त्याच्यामध्ये बघा गुलाल पण भेटला आणि कुठेतरी बघा गाडा मालकांनी आपल्या नंदीवरती गुलाल पण नाही टाकला कारण की याला बोलतात मैत्रीचा खेळ. तर बघा दोन्ही मालकांना देऊया शुभेच्छा.